देवांचे देव महादेव यांचा महाबली अवतार म्हणजे हनुमान. प्रभू श्रीरामांचे परमभक्त म्हणून परिचित असलेल्या हनुमानाला बजरंगबली, पवनपुत्र, संकटमोचक, मारुती अशा विविध नावांनी ओळखले जाते. अशा या महाबली हनुमानाला चैत्र पौर्णिमा तिथी समर्पित आहे. या दिवशी महाबली हनुमानाने माता अंजनीच्या पोटी जन्म घेतला. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. पूजेदरम्यान हनुमान जन्मकथा वाचन किंवा श्रवण करणे खूप शुभ मानले जाते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सात्विक यात्रा या आपल्या चॅनेलमध्ये. आज आपण जाणून घेऊया प्रभू श्रीराम भक्त हनुमानांची जन्मकथा. पौराणिक कथेनुसार माता अंजनी ही मागील जन्मात देवराज इंद्राच्या महाली अप्सरा होती आणि तिचे नाव पुंजिकस्थला होते. पुंजिकस्थला ही सुंदर आणि स्वभावाने अतिशय चंचल होती. एकदा तिने एका ऋषीशी असभ्य वर्तन केले. तेव्हा संतापलेल्या ऋषींनी तिला शाप दिला की पुढच्या जन्मात ती वानराचे रूप घेईल. हा शाप ऐकून अप्सरा दुःखी झाली आणि ऋषींची क्षमा मागू लागली. तेव्हा ऋषींनी तिला माफ करत, तू वानर स्वरूप असलीस तरी तुझे हे वानर स्वरूप भव्य असेल आणि तू एका तेजस्वी पुत्राला जन्म देशील असे बोलून ते ऋषी तपश्चर्येत पुन्हा लीन झाले. या शापाबद्दल इंद्रदेवाने विचारल्यावर पुंजिकस्थलाने सांगितले की ते ऋषी वानर असल्याचे वाटल्याने मी त्यांच्यावर फळे फेकली, पण ते सामान्य वानर नसून अत्यंत तपस्वी ऋषी होते. मी तपश्चर्या मोडली म्हणून त्यांनी मला शाप दिला की जेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेन तेव्हा मी वानराचे रूप धारण करीन. माझे वानर रूप असूनही त्या व्यक्तीचे माझ्यावरील प्रेम कमी होणार नाही. संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर भगवान इंद्र म्हणाले की तुला पृथ्वीवर जाऊन राहावे लागेल. तिथे तू एका राजकुमाराच्या प्रेमात पडशील जो तुझा पती होईल. लग्नानंतर तुम्ही शिव अवताराला जन्म द्याल आणि मग तुम्हाला या शापापासून मुक्ती मिळेल. त्यानंतर पुंजिकस्थला ही अंजनीच्या रूपात पृथ्वीवर राहू लागली. एकदा वनभ्रमण करताना माता अंजनीला एक तरुण दिसला आणि त्या तरुणाकडे ती आकर्षित झाली. या तरुणाने अंजनीला पाहताच अंजनीचा चेहरा वानरासारखा झाला. अंजनीने आपला चेहरा तरुणापासून लपवला. तो तरुण जवळ आल्यावर अंजनी म्हणाली, मी कुरूप आहे. पण अंजनीने त्या तरुणाकडे पाहिले तेव्हा तोही वानराच्या रूपात होता. त्या तरुणाने सांगितले की मी वानरराज केसरी आहे आणि मला पाहिजे तेव्हा मी मानवाचे रूप धारण करू शकतो. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केले. विवाहानंतर बरेच दिवस झाल्यावरही वनराज केसरी आणि माता अंजनी पुत्र सुखापासून वंचित होते. त्यानंतर माता अंजनी ऋषींकडे गेल्या आणि त्यांना आपले दुःख सांगितले. तेव्हा ऋषींनी तिला नारायण पर्वतावर असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन 12 वर्षे व्रत आणि तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वायुदेवांनी अंजनीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तिला अग्नी, सूर्य, सुवर्ण आणि वेद संपन्न पुत्र प्राप्त होईल असे वरदान दिले. या वरदानानंतर माता अंजनीने देवांचे देव महादेव म्हणजेच शिवांची तपश्चर्या सुरू केली. माता अंजनीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवाने माता अंजनीला वरदान मागायला सांगितले. तेव्हा माता अंजनीने ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल सांगितले आणि म्हणाले की या शापापासून मुक्त होण्यासाठी मला शिव अवताराला जन्म द्यायचा आहे, म्हणून माझ्या गर्भातून बाळाच्या रूपात तुम्ही जन्म घ्या. शिव प्रसन्न झाले आणि तथास्तु म्हणाले. त्यानुसार महादेवांनी माता अंजनीला आशीर्वाद दिला आणि अंजनीच्या पोटातून भगवान शिव बजरंगबली म्हणून वानर रूपात जन्माला आले आणि मग चैत्र शुद्ध पौर्णिमेला जन्म झाला सर्व शक्तिमान शिवांश पवनपुत्र हनुमंत. अंजनीचा पुत्र असल्याने हनुमानजींना अंजनेय असेही म्हणतात. हनुमान जन्मोत्सवाला मारुतीच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. लहानपणी हनुमानाने सूर्य पाहिलं. त्यांना वाटलं हे एक सुंदर फळ आहे आणि ते सूर्याकडे झेपावले. देव घाबरले. इंद्राने वज्र प्रहार केला. तेव्हा हनुमंत बेशुद्ध पडले आणि देवांनी त्यांना शाप दिला, तू तुझ्या शक्ती विसरशील. नंतर जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा प्रभू राम आणि हनुमंत यांची भेट झाली आणि तेव्हा हनुमंतांना त्यांच्या शक्तींची जाणीव झाली. तर मित्रांनो,
हनुमंत आपल्याला शिकवतात, शक्ती असली तरी नम्रता हवी, भक्तीनेच शक्ती जागृत होते आणि विश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. हनुमंत चिरंजीव आहेत. आजही ते आपल्यासोबत आहेत. रोज फक्त 5 मिनिट हनुमान चालीसा म्हणा आणि बघा तुमच्या आयुष्यातील बदल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हनुमान.